4 दिन पहले ही शादी हुई और कपल के कपल ही ये हो गया, मिसिंग हो गया। तो पीएम के लेवल पे हमारे लोगों ने उधर मध्य प्रदेश के सभी लोगों ने जाके निवेदन दिए है, तो हम चाहते कि ये भी इधर से आप भेज देवे। इंदूर येथील नवविवाहित युवकाचा हत्येचा अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय महापरिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला असून त्यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी नंदुरबार येथील रघुवंशी समाज बांधवांनी मागणी केली आहे। याबाबत रघुवंशी समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना निवेदन दिले आहे। 22 मे ते 23 मे 2025 रोजी इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सोनम रघुवंशी यांचे शिलाँग मेघालय येथून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अपहरण केले होते। त्यानंतर नवविवाहित राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली। घटनेनंतर सोनम रघुवंशी यांचे अपहरण करण्यात आले। त्यांच्या अजूनपर्यंत थांगपत्ता लागलेला नसून जीवाला धोका निर्माण झालाय। जवळच बांगलादेश सीमा असल्यामुळे मानवी तस्करीची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। नवविवाहित युवक राजा रघुवंशी यांच्या हत्येची तात्काळ सीबीआय चौकशी करावी, मारेकऱ्यांना अटक व्हावी, श्रीमती सोनम रघुवंशी यांच्या सुरक्षित परतीसाठी त्वरित आणि प्रभावी शोध सुरू करावा। सोनम रघुवंशी यांच्या शोधात सहभागी असलेल्या त्यांच्या भाऊ दीपक रघुवंशी व सहकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। निवेदन देण्याप्रसंगी रघुवंशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंदौर में रहने वाले राज रघुवंशी और सोनल रघुवंशी ये अपने शादी के बाद शिलांग घूमने गए थे, तो वो मेघालय में उनकी डेड बॉडी मिली राज रघुवंशी की। तो सभी रघुवंशी समाज नंदुरबार कलेक्टर मैडम को आशय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी को उनके थ्रू निवेदन देने आए थे कि आज रघुवंशी की सीबीआई जांच कराई जाए, जल्द से जल्द जिन्होंने ये काम किया है उन्हें पकड़ा जाए और जो गुमशुदा है सोनल रघुवंशी उसे जल्द से जल्द सही सलामत अपने घर पहुंचाया जाए। इसलिए हम कलेक्टर ऑफिस नंदुरबार जी को निवेदन देने आए थे, जो उन्होंने स्वीकार किया है।